मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एका माथे फिरूनं तरुणीचे केस कापले। तरुणीचे केस कापून या माथे फिरूनं तिथून पळ काढला। मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसात या सगळ्या प्रकरणावरून तक्रार दाखल झाली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय। ही दृश्य आपण बघतोय। या तरुणीचे केस एका माथे फिरूनं कापलेत आणि त्यानंतर तिथून पळ काढलेला आहे या आरोपीनं। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता आरोपीचा शोध घेतला जातोय। मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनवर हा सगळा प्रकार घडला। आणखी तपशील घेऊया। या सगळ्या संदर्भात जी पीडित मुलगी आहे ती स्वतः आपल्याशी जोडली गेलेली आहे। सगळ्यात आधी मला असं विचारायचं आहे तुला की आत्ताच्या क्षणाला तू तक्रार दिलेली आहेस असं समजतंय, तर त्याबाबत कशा पद्धतीने तुला पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे? खूप चांगलं सहकार्य केलं। ते बोलले आम्हाला 2 दिवसात आम्ही शोधून देऊ। हो, खूप प्रेमाने माझ्यासोबत बोलले, मला सगळं विचारलं, माझं स्टेटमेंट लिहून घेतलंय, एनसी घेतलीये। या सगळ्या संदर्भात नेमका प्रकार काय घडला होता? तू कुठे निघाली होतीस? कुठे नेमकं सगळं घडलं? मी घरातून कॉलेजला जात होती। मी कल्याणला राहते। मी कॉलेजला जात होती, दादरला उतरून माटुंगा रोडला। दादरचा मी मेन ब्रिज रोज पकडते तसा मी नॉर्मली पकडला आणि मी जात होती। माझे केस बांधलेले होते, मग नंतर मी सोडले ब्रिजवर येऊन। तो मेन ब्रिज आहे दादरचा मिडल, तिथे चालत होती आणि तो बुकिंग ऑफिस आहे ना, तो माझ्याकडून पास झाला आणि मला असं वाटलं की गर्दीमध्ये कोणीतरी माझ्या पाठी आहे आणि मला काहीतरी टोचलं गेलं आणि आवाज आला मला थोडासा, एकदम थोडासा आवाज आला की सुरीने आपण कापतो ना सिझरनी, तसा आवाज आला। सिझरचा आवाज ऐकून जेव्हा वळून बघितलं तेव्हा एक माणूस होता जो मला लुक देऊन गेला आणि त्याच्या ती माझे केस थोडे खाली पडलेले आणि जी त्याच्याकडे सिझर होती ती बॅगेत टाकली त्यांनी आणि माझ्या राईट मधून तो खाली उतरायला गेला। मी क्राऊड मध्ये त्याला बघायला गेली पण मला नाही दिसला। तो क्राऊड मध्ये एकदम हे झाला आणि मी घाबरली, मी खूप शॉक झाली कारण त्यांनी मला एकदम सायको लुक दिलेला आणि मग लोक आली, तिथे जमा झाली, सगळ्यांनी बघितलं काय झालं आणि माझे केस पूर्ण पडलेले होते तिथे ब्रिजवर। या मुलाला तू पाहू शकलीस का? हा व्यक्ती कोण होता तुझ्या लक्षात आलं का किंवा तू पोलिसांना त्याबाबत काही तपशील दिलेस का? हो, सांगितलंय, मी सांगितलंय। तो असा एज मध्ये दिसतोय, 50 असेल तो। जी, धन्यवाद तू पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीस यासाठी। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, काय नेमकं पोलिसांचं, लोहमार्ग पोलिसांचं याबाबत म्हणणं आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर आता त्या तरुणीने स्वतः या घटनेची माहिती आपल्याला दिली, मात्र ती कॉलेजला जात असताना दादर स्थानकावर ही घटना घडली। एका माथे फिरूने तिचे केस कापले आणि या सगळ्या संदर्भात तिने तक्रार दिल्यानंतर आता लोहमार्ग पोलीस जे आहेत ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या आरोपीचा शोध घेत आहेत। या सगळ्या संदर्भात मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला अज्ञात व्यक्ती विरोधात आणि आता त्याचा तपास सुरू आहे। त्या व्यक्तीने तिचे केस कापल्यानंतर तिला काहीतरी टोचलं आणि तेव्हा तिला कळल्यानंतर खाली तिचे केस जे आहेत ते पडलेले सापडले आणि त्यांनी ती जी कैची होती ती बॅगेत टाकून त्यांनी त्या गर्दीतून पळ काढला। मात्र आता या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करतात। निश्चित धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।